मंडळी, पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळाच काय कुठल्याही ऋतूमध्ये आपल्याला भजी हा प्रकार अतिशय आवडतो. महाराष्ट्रीयन लोकांची आवड आणि विशेष म्हणजे माझ्या मिस्टरांचा फेवरेट पदार्थ भजी आहे. अगदी कुठेही भजी मिळाली की ते एकदम खुश असतात. म्हणजे आज ते माझ्यावर खुश असणार आहेत. बघा, अशी मस्त भजी मीही केलेली आहे आणि तुम्ही करा. ही चिलीमिली भजी किंवा भजी बटाटा पकोडा म्हणतो आपण याला. अशी भजी करून बघूया, पटकीनी तयारी करूया. अशी मस्त चिलीमिली भजी करण्यासाठी आपण अशा मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. बघा, अशा जाड मिरच्या येतात बाजारामध्ये. फार मोठ्या अशा नाही घ्यायच्या, मध्यम आकाराच्या मिरच्या घ्यायच्या आणि आपण थोड्याशा या कापून घ्यायच्या. स्वच्छ धुतलेल्या आहेत या मिरच्या. अशा सगळ्या आपण एक 7-8 मिरच्या मी घेतल्या कापून घेणार आहे. या मिरच्यांवरती आपण थोडंसं मीठ भुरभुरायचं आहे. बघा, असं हे जिथे चिरा मारलेले आहेत आपण तिथं थोडं मीठ भुरभुरायचं आणि लिंबूही पिळायचं आहे. म्हणजे आतपर्यंत आपल्याला सगळे भरायचं आहे. त्यामुळे दोन्ही आपण आतल्या बाजूला शक्यतो असं लावून घ्यायचं आहे. मीठ आणि लिंबू चिरा पाडलेले आहेत आपण. आता आपण यामध्ये उकडलेला बटाटा स्टफिंग करण्यासाठी घेतलेला आहे. आपली वडा भजी किंवा चिली मिली अशी मस्त स्पेशल भजी आहे ही. आपण आता लसूण, आलं थोडं, साधारण 1-2 इंच आलं, 4-5 पाकळ्या लसणाच्या, जिरं, हे आतल्या स्टफिंगसाठी चव मस्त लागायला पाहिजे ना आतल्या भाजीची, त्यासाठी, आणि कढीपत्ता. हे असं यातच सगळं घालायचं आहे. थोडं मीठही मी यामध्ये घालते आणि हे सगळं मिक्स करून बारीक करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलेलं हे सगळं वाटण, म्हणजे आपण आलं, लसूण, कढीपत्ता, जिरं घेतलेलं, त्यानंतर चवीला साखर, मीठ आपण ऑलरेडी वाटतानाही घातलेलं आहे, मिरचीलाही लावलेलं आहे, थोडीशी हळद, हिंग, हे सगळं घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. कोथिंबीर, बटाटा खमंग चवदार व्हायला पाहिजे आतला. वड्याची भाजी करतो तसंच, फक्त भाजी नाही करायची. आता वरील कोटिंगसाठी आपण बघा बेसनचं पीठ, म्हणजे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. 1.5 कप साधारण मी हे 1.5 ते 2 कप, 7 ते 8 आपण मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासाठी. हिंग, हिंगामुळे वास मस्त येतो. त्यानंतर चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे. कोथिंबीर, इथे आपल्याला तांदळाचं पीठही वापरायचं आहे. चिमूटभर आपल्याला सोडा घालायचा आहे. अगदी 1च चिमूट सोडा घालायचा, जास्त घालायची गरज नाही आहे. आणि आता आपण हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे तर तेल, 2 चमचे आपण इथे गरम करत ठेवलेलं तेल असतं, तर ते भजीच्या पिठाला कधीही लावलं की भजी आपली खुसखुशीत होते. सोडाही घातला आहे आपण. आणि आता हे मळायचं आहे. फार पातळ नाही, फार घट्ट नाही. हळद मात्र घालू नका, तांबूस होतात हळदीमुळे भजी. अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत राहा अपर्णाज किचन. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा, कमेंट्स करा, आणि तुम्हाला भजीचे काय वेगळे प्रकार हवेत तेही सांगा. बघा, असं हलकं पूर्ण करायचं, असं छान फेटलं म्हणजे आपले भजी हलके होतात. 2 मिरच्यांना आपण चीर पाडलेली आहे. बघा, असा हा बटाटा घेतला आणि हा अलगद मिरची न तुटेल असं यामध्ये स्टफिंग करायचं आहे. भरपूर, जेवढं छान तुम्ही भरपूर कराल तेवढा आपली ही मिरची वडा मस्त लागेल किंवा चिली मिली भजी मस्त लागेल. असं व्यवस्थित भरायचं. बघा, इथे झालेली आहे आपली अशी सगळी मिरची बटाट्याची भाजी घालून स्टफ केलेली आहे. आता आपण यावरती हे भिजवलेलं पीठ घालायचं. याचं घट्ट असावं, हे एकदम पातळ नको आहे आपल्याला. नेहमीच्या भजीपेक्षा सुद्धा थोडं मी थिक केलं आहे. हलकेच असे ह्याच्यावरती पीठ भरायचं. अतिशय सुंदर चवीला अशी ही भजी होणार आहे आपली चिली मिली. तेल तापलेलं आहे, खूपही गरम नको आणि एकदम ही गार नको तेल.
बारीक गॅसवरती तळायची आहे आपल्याला. असं मिरचीवरती हे सोडते मी सरळ. आपल्याला जसं सोपं पडत आहे तसं करायचं. पीठ असं घट्ट थोडं दाट केलेलं आहे म्हणजे भरपूर पोटभर व्हायला पाहिजे भजी. 3-4 भजी तुम्ही जशी कढई घ्या तसं. आणि शक्यतो लोखंडी घ्या. मला दाखवायला आता ना असे लागते, पण लोखंडीमध्ये चिटकत नाही मुख्य कुठलाही पदार्थ. अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत राहा अपर्णाज किचन. किती मस्त झाली बघा भजी आपली ही. चिली मिली भजी किंवा बटाटा चिली पकोडा. अतिशय टेस्टला मस्त. फार तिखटही नसते मिरची ही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा. बघा अगदी व्यवस्थित ही अशी तळून घ्यायची. अशा पद्धतीने सगळी भजी. आणि भजीला आपल्याला काय कुठलाही ऋतू असेल तरी मस्त. बाय बाय.